अरे चेल्या, काय बघतोस माझ्याकडे? बाबा, कधी कधी मला असं वाटतंय तुम्हाला 9वा महिना चालू आहे का काय? अरे चुप टाकल्या, त्याचं सोबत तुझी अक्कल पण गेली काय? बाबा जरा खाली बघा, या किती वाढलाय तुमचा पोट त्या पोट. हो ना रे, मला तर वाटतंय आता डिलिव्हरी होतो का काय मी. अरे गेल्या महिन्याचा हिशोब दिलाय का तुम्हाला? बाबा फुला, हार, अगरबत्ती आणि नारळ या सगळा मिळून 4000 रुपये झालं. आणि टोटल धंदा किती झाला रे आपला? धंदा कसला? घंट्याचा. आता तो उदारीत चाललाय. तो शिरगावचा खंड्या आला, म्हणतो गुण आला तरच पैसे देईन, नाही तर नाही द्यायचो. अरे होणार रे, यायला ह्यो धंदा काय उधारीचा आहे काय? इथं पोटापाणी पण सुटत नाही. हे बघ, याच्या पुढे जर कोणी आला तर बाबाला भेटायचं 100 रुपये. अशी चिरीमिरी पूजा जर घालायची असेल ना 500 रुपये. आणि मोठा जर काय एखादा काय जर असेल तर 2000 रुपये. हा बाबा, मला तो माणसाचा भुश्या भेटला होता. म्हणतो कसा, मला रातचा कोणतरी झोपामध्ये दडपताय, जपताय आणि मी हवेत उडतो, तरंगतो. मला तर वाटतं त्याच्या तिथं काहीतरी ठेवणं असेल. हा, ठेवणाच असेल. त्याला जाऊन सांग 5000 दे, ठेवणा काढून देतो. बाबाची पावर लय खतरनाक आहे, त्याला जाऊन सांग. बाबा, तो रुपया कोणाचा पडलाय? कुठे? तू काय तिथं? मला दिसत नाही, तुला कसं दिसत रे? तो काय तिथं? हा काय इथे? यो माझ आहे. बाबा, या दगडी खालचा रुपया तुम्हाला दिसत नाही, मग त्याच्यात ठेवणा कसा काय दिसतो तुम्हाला? हे का बे? बाबा मी आहे का तू आहे? कोण आहे? अरे जेवढा ताटात वाढलाय ना तेवढाच काय त्याच्यावरती जास्त मागायचं नाही काय? बाबा, सकाळी तुम्ही मुरबाडला दिसलं होतं, काय काम होता एवढा? अरे हाय, अरे सकाळच्या मुरबाडला गेलो होतो. ते हरभऱ्याचं बी आणलंय ना, त्या ह्या आपल्या मालामध्ये पेरायला लागेल. तो लोकलन करायला लागेल. बाबा, ते उकलन बिकलन मला काही नाही जमत, मी नाही करणार. तो जीवाकर बघून मी तुला सांगेल का त्या करायला. पण हरभर पेराचे ट्रॅक्टर तर लागेल ना उकलन. हा, शिवाय पैसे पण लागतील. काय करावं काही समजत नाही रे. बर चल, आपण गावामध्ये एक फेरफटका मारून येऊ. चल. आज त्या बुऱ्या शेटला सोरिजन नाही. स्वर्गात नाही मा पाहायला गेला. हो, थांब थांब केल्या, कोणतरी आलंय. आता आपला काम झाला. अरे त्याने माझं घरकुलासाठी 15,000 रुपये खाल्ले. अरे 15 माझी लेकाने संडास खाल्ली. काय संडास खाल्ली? अरे पण तू त्याच्यात हागाला गेलाच गेला. तू जर तिथे हागाला गेलाच नसता तर त्याने संडास खाल्लीच नसती. अरे पानपा तसं नाही, त्याने माझी ग्रामपंचायत मधली भेटलेली संडास खाल्ली. आज त्याच्या घरी जाऊ ना, त्याला मारू हागणार तरी पण मारू. चल तुझ्या भुरजेटला हागूस मारू आपण. इकडे बघ, आता मी काय बोलतोय ना ते नीट ऐक. हा, इकडे इकडे बघ, ते आलेत. आता मी काय सांगतो ना ते व्यवस्थित ऐक. हा, अरे चेल्या, आपल्या जमिनीमध्ये सोन्याचा हंडा आहे, हंडा.
आता आपण मालामाल होणार, श्रीमंत होणार. हा? हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ, सोन्याचा हंडा आहे. अर्धा धन तुला, अर्धा धन मला. बाबा कुठला धन, कुठला हंडा? मला तर योच हंडा दिसतो. तुझ्या आईला तुझ्या. हे बघ 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 बघ, या हातावर बघ किती सोनं आहे. बघ 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 बघ. श्श्श. आज रात्रीच आपण इथे येणार, तो धनाचा हंडा जमिनीमधून खोदणार आणि घेऊन जाणार. अर्धा तुला, अर्धा मला. आपण श्रीमंत होणार. चल 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 पटकन. मुख्या तुला काय ऐकलं का? ऐकलं ना. बाबाच्या शेतात कोंडा आहे. अरे तसं नाही, बाबाच्या शेतात धनाचा अंडा आहे, पुंडा नाही. हे बघ, आता बाबाच्या आधी आपण जाऊ, खोदू, तर अंडा घेऊ. अर्धा तुला, अर्धा मला. बाबाच्या आधी आपण तिकडे जाऊ. चल, चल, चल. इकडे. अरे बाबाने सगळी तयारी करून ठेवले, तो खोदून अंडा काढायची. चल त्याच्या आधी आपण अंडा काढू. चल घे 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 घे. अरे पांढरा, त्या सरपंचाला जरा शिकवता कधी, त्याने माहिती संडास काढले. अरे काय संडासचे कोण भेटले? एकदा ह्यो अंडा भेटला, हे धन भेटला. अरे तुला 56 संडास काढून देईल. 56 संडास काढून देईल. आज अख्खा दिवसचे मारी. आज अख्खा दिवस. घे घे तू घे. तुला अरे भेटला भेटला. भेटला. भेटली नाही खोट नाही. भांडवा काय काय पांडवा, काय चाललंय? बाबा तुम्ही आज दुपारी बोलले होते ना तुमच्या छातात धनाचा हांडा आहे म्हणून. आकाश हात खोदला पण हांडा कुठं नाही. धनाचा अंडा. अरे ते झालं काय माहितीये का, रात्री मला एक सपान पडलं. त्या सपनात देवानी मला सांगितलं का तुझ्या शेतामध्ये सोन्याचा हंडा आहे. मग मी पण ना त्याचा लय विचार केला, काय बरं असं स्वप्न का पडला असेल. तेव्हा माझ्या लक्षात आला पांडवा. काय लक्षात आलं का, आपण आपल्या शेतामध्ये दिवस रात्र कष्ट केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. त्याच्यामधून जो पीक निघल, जो सोना निघल, तो आपला धन आणि तो आपला सोन्याचा काय पांडवा हंडा. समजलं का मुक्या? अगदी बरोबर, अगदी बरोबर. फुकटचा काय नाही कोणाला मिळत. मेहनत कष्ट केल्याशिवाय काय नाही मिळत. बाबा आम्ही दोघाही मेहनत घेऊन एवढा शात खणला, आता याचा काय करायचा? पांडवा त्या पण मग खराच आहे म्हणा. आता ह्यो अख्खा शात खोदून झालाय, तुमची मेहनत नको फुकट जायला, म्हणून आता हरभरा पेरून देऊ. हा काय केल्या, एक काम करा, आता एवढं कष्ट घेतलं ते ना, तर 1 रुपया ठेव मजुरी म्हणून.
आणि जा मजा कर. चल मुखिया बाबाने आपल्या गंडवलं फुकटची मेहनत केली दारू पण उतरली तर त्या भुऱ्या शेटला धडा शिकवायचा पण राहिला. त्यात राहिला ना. पण त्या बाबाचे काय ते? आपणच येड आपणच बुरीबाला लालच फुकटची मेहनत केली. फुकट काय नाही आज एक शिकायला भेटला मेहनतीशिवाय काय नाही बाबा. मेहनत केली पाहिजे.